विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल बघून लगेच रिएक्ट होऊ नका. मी रिअली काही गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे. हा केमिस्ट्रीचा पेपर खूप सोपा होता. नाही. थांबा, मी काय बोलतो ते ऐका. जेव्हा फिजिक्सचा पेपर झाला, इंग्लिशचा पेपर झाला, आता केमिस्ट्रीचा पेपर झाला. माझ्याकडे रिपीट करणारी 4-5 मुलं आहेत. खूप चांगली हुशार मुलं आहेत. त्यांचे चेहरे असे होते, की "सर, आमच्या वेळेस फार अवघड पेपर होता. ह्या मुलांचा कसला सोप्पा पेपर आहे." मग माझं त्यांच्याशी जे डिस्कशन झालं त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवतोय बाळांनो. पेपर सोपा नव्हता. तुमचा अभ्यास तुम्ही वाढवला होता. फिजिक्सच्या वेळेस तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये गुंतून पडला होता. बरोबर आहे? आणि केमिस्ट्रीमध्ये ते प्रमाण 50% पेक्षा खाली आलं होतं. म्हणजे फिजिक्सला जर 11, 12, 15,000 मुलं लाईव्ह लेक्चर कुठे बघत असतील, तर केमिस्ट्रीमध्ये ती संख्या 4-5 हजारावर आली होती. बरोबर आहे? म्हणजे तुमच्या लक्षात आलं होतं, की लाईव्हमध्ये थांबण्यात काय अर्थ नाही. रेकॉर्डेड लेक्चर आणि सेल्फ स्टडी हीच यशाची गुरुकिल्ली आहे, लक्षात घ्या. रेकॉर्डेड लेक्चर्स आणि काय सांगा तुमचा सेल्फ स्टडी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला हा काय व्हिडिओ बनवायचा आहे. बरं, एवढंच बनवायचं नाही. आता प्लॅन बनवायचा आहे. ओके, प्लॅन. उद्या काय करायचंय? तुमचा तुम्ही प्लॅन करा. माझा प्लॅन फिक्स आहे. थेरम्स केले पाहिजेत अगोदर. ते फिनिश केले पाहिजेत. एक्स्पेक्टेड क्वेश्चन जे असतात ना कुठल्या टॉपिक मधले, की जे येतातच. आता नावातच आलंय एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. ठरलेले प्रश्न आहेत. कुठलाही पेपर काढून काढा. बघा येणारच परीक्षेत प्रश्न. मग हा टाइप पहिला कव्हर करायचा. थेरम सगळे कव्हर करायचे. म्हणजे आपल्याला नशिबानं 2 दिवस सुट्टी आहे. गेल्या वर्षी केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी होती आणि मॅथ्सला 1च दिवस सुट्टी होती. अशी ही आपली फिजिक्सच्या मार्कांची कसर केमिस्ट्रीने भरून काढलेली आहे आणि केमिस्ट्रीत थोडे कमी पडतील. ते सगळं मॅथ्समध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क. म्हणजे आपले सगळे टार्गेट अचीव्ह होणार आहेत. मग यासाठी आज झोपायच्या अगोदर उद्याचा स्टडी प्लॅन तयार करा. नाही करणार, अवघड वाटतोय, मग मी आहे ना, मला सकाळपासून फॉलो करा. बरं, आपण ठरवूया किती वाजता सकाळी व्हिडिओ अपलोड करायचा. कमेंटमध्ये पण तुम्ही मला सांगा किती वाजता अपलोड करायचंय. मला असं वाटतंय सुरुवात 7 वाजल्यापासून केली पाहिजे. होय. कारण जरा रेस्ट घेणार आहे तुम्ही. रात्रभर जागला असेल केमिस्ट्रीच्या वेळेस, आहे की नाही? मग थोडीशी रेस्ट गरजेची आहे. 7 ला सुरुवात. 7 ला सुरुवात. मग 7 नंतर मला दीड-दीड तासाच्या अंतरानं व्हिडिओ तुम्हाला द्यायचे आहेत. हे नोट डाउनच करून ठेवा बरं का. म्हणजे 7 ला, 8:30 ला, 10 ला, 11:30 ला, 11:30 नंतर 2 ला. माहिती आहे रिझन काय? दुपारची मला रेस्ट हवी आहे. मला हवी आहे, तुम्ही रेस्ट घेतलेली. कळालं का? मराठी भाषा समजली पाहिजे ना. म्हणजे रेस्ट आपल्या दोघांना पण घ्यायची आहे. मग 11, 11:30चं लेक्चर झालं, की डायरेक्टली 2:30 ला ठेवूया बाळांनो. ओके. मस्तपैकी जेव्हा तास, दीड तास रेस्ट घ्या. कारण पुन्हा रात्री आपण जागून अभ्यास करणार आहोत. मग 2:30 ला जे सुरू झालं, मग 2:30, 3:30, 4:30, 5:30, 7:30, 7:30. मी तुम्हाला माझ्या आवाजातील बदल जाणवला असेल बरं का. आपला तर हॅट्रिक झाले. हॅट्रिक नाही 4-5 दिवस झाले. आपण रोज 10-10 व्हिडिओ अपलोड करतोय. हां. पण हे का करतोय मी? तुमचं प्रेम दिसतंय ना, कमेंटमधून दिसतंय. व्हिडिओ शेअर केले जातायत, तिथून दिसतंय. स्टेटसला ठेवलं जातंय. शाळेतले शिक्षक, कॉलेजमधले शिक्षक माझा व्हिडिओ WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करताय, हे मला दिसतंय. चांगले कमेंट तुमचे येतायत आणि सबस्क्रायबर पण वाढतायत. मग का नाही व्हिडिओ बनवायचे सांगा बघू? एवढं प्रेम मिळतंय, तर मग व्हिडिओ बनवले पाहिजेत ना. बरं, आवाज माझा थोडासा हळू येतो तुमच्या लक्षात आलं असेल आता. आज म्हणजे दिवसभराचं शेड्यूल एंड करायचंय आज. बरोबर आहे? शांतपणे झोप घ्यायची. शांतपणे झोप घ्यायची. उद्याचं शेड्यूल वेळेवर फॉलो करायचं. त्याला उशीर करायचा नाही. आता हॉस्टेलची मुलं आहेत ना, त्यांना माहिती आहे 6:00-6:30 ला उठायचंच आहे. आवरायचंय पटकन आवरून 7:00 ला यायचंच आहे. होय, होय. सगळ्यांना मिळून आपण अभ्यास करायचा आहे आणि मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायचे आपल्याला. बरं, आता एक विचारायचं रे तुम्हाला मला, की बोर्डच्या एक्झाम नंतर काय करणार आहे 21 तारखेनंतर? हां, काय करणार सांगा 21 तारखेनंतर? जरा पुढचा विषय आहे. ह्याच्यावर सेपरेटली व्हिडिओ असणार आहे माझा, लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ बनवतोय हॉस्टेलची मुलं बघतात त्यांना पण माहिती आहे, की 24 तारखेला आपला क्रॅश कोर्स सुरू होतोय, बरोबर आहे? तुमच्यापैकी शेकडो मुलांनी कॉल पण केलेत बरं का. धन्यवाद मनापासून तुमचे. पण 24 तारखेला सुरू होतोय, 21 ला मॅथ्स संपतोय. खंडाळ्याला माझे पालक राहतात. ओके. कोरेगावमध्ये माझं घर आहे. ओके. तुमच्या लक्षात आलं असेल. इथंच मी राहतोय. जर 2 दिवस घरी जाऊन येऊ का? बघा मी काय म्हणतोय. कोल्हापूरला हॉस्टेलमध्ये राहणारी भरपूर मुलं आहेत. हॉस्टेलला राहणारी शेकडो मुलं आहेत. बाळांनो, ही चूक करू नका. मी सांगतोय काय ते बघा, की 21 तारखेपासून आता बरेचसे क्रॅश कोर्स 24, 25, 26, 27 तारखेला सुरू होणार आहेत बरं का बाळांनो. मी तुम्हाला सांगतो या 3 दिवसात सीएस, आयटी, जिओग्राफी हे विषय करायचे आहेत. बाळांनो, घरी जायची वेळ आलेलीच नाही अजून. सीईटी झाल्यानंतरच मेच्या दुसऱ्या अटेम्प्ट नंतरच आपल्याला जायचंय. पहिला अटेम्प्ट जो आहे
तो आपला फायनल अटेम्प्ट आहे. होय, आपल्याजवळ दुसरा अटेम्प्ट नाही समजून अभ्यास करायचा आपल्याला. होय, 45 दिवस मिळतात. दरवर्षी तेवढाच वेळ मिळतो. यावर्षी 45 म्हणजे बोनस आहे लक्षात घ्या. आणि नेक्स्ट इयर मात्र जानेवारीला अटेम्प्ट असेल असं मला वाटायला लागलंय बरं का लक्षात घ्या. त्यामुळे सांगून झालं माझं. स्टडी प्लॅन तयार करायचा उद्याचा. नाहीतर आपला प्लॅन तयार आहे, फॉलो करा. कारण ही उद्या 19 तारीख आहे. आपल्याजवळ 19 आहे, 20 आहे. 2 दिवस प्रॉपर वेळ मिळणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे आपलं. ओके. मग याच वेळेस मी तुम्हाला सांगतो, याच वेळेस, की फॉलो करताय ना, तर मनापासून करा. विश्वास ठेवा. आपलं ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर खूप लेक्चर्स आहेत ते बघा. ओके. आणि आपला कोर्स 24 तारखेपर्यंतच त्याचे ॲडमिशन्स आपण ठेवतोय. लवकरात लवकर पर्चेस करा. ऑल द बेस्ट.